राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पहिलं अधिवेशन. मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केलेली. सुनेत्रा पवार, फडणवीस आणि शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. तर अपघाताची सीबीआय चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. दोन्ही सभागृहामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन होणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा राजीनामा घ्यावा, विरोधकांची मागणी. तर पुराव्यांमध्ये झिरवाळांचं नाव नाही, फडणवीसांकडून क्लीन चिट. लाडकी बहीण आणि विकास कामांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला महायुतीचं प्रत्युत्तर. विरोधी पक्षनेते पदाचा विषय सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचा, सरकारचं स्पष्टीकरण. अजित पवारांच्या शोकसभेचं आज मुंबईमध्ये आयोजन. वरळी डोममधील शोकसभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार. तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार गैरहजर राहणार. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, काँग्रेसला राज्यसभेची जागा द्यावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 सामन्यात भारताचा फ्लॉप शो. दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी धुव्वा. आफ्रिकन गोलंदाजीसमोर टीम इंडियाची शरणागती.